निघली का ग दीदी सोनं? हॅलो फ्रेंड्स, तर मस्त पावसाळा चाललाय, म्हणजे पावसाळा नाही, उन्हाळ्यामध्ये पावसाळा चाललाय. तर ऊन नाही, काही नाही, काही नाही. आता इथं पूर्ण रेनी सीझन, एवढा धबधब धबधब पाऊस पडतोय. तर त्यामुळं ऊन बिलकुल पण नाही. त्यामध्ये हेल्थ केअर थोडीशी बिघडत राहते, पण तरी पण नाही का, आपल्याला संध्याकाळी थोडासा म्हणजे थोडा वेळ भेटला की थोडं तरी वर्कआउट थोडंसं काही आपलं चालतं. कारण आता पावसाचं कुठं जाऊ पण शकत नाही, वातावरण एवढं खराब आहे की आजारी पडायचं सगळं सिच्युएशन चालू आहेत. तर त्यामुळं घरातच थोडंसं पर्यायच नाही आहे काय, ना बाहेर जाऊ शकत नाही ना काय नाही. एवढं हेवी रेनफॉल म्हणजे नाही का, खूपच पाऊस, लिमिटच्या बाहेर पाऊस, कंटिन्यू पाऊस. तर बिलकुल ऊन नाही आहे. हे संध्याकाळचं म्हणजे 3-4चा टायमिंग आहे आणि एकदम संध्याकाळ झाली, एकदम अजून आबाळ एवढं भरलेलं आहे. मग थोडं हेल्थवर पण प्रॉब्लेम होतोच. मग त्यामुळं आता फक्त मॉर्निंगची रुटीन, उन्हात तर ऊन तर नाहीच आहे आता, तर आपली मॉर्निंगची रुटीन तेवढंच मस्त हेल्थ ड्रिंक, हेल्दी डाईट हेच आता चालू आहे. आणि घरामध्ये एक्सरसाइज वगैरे. तर आधी संध्याकाळची वेळ आहे, तर थोडंसं मूव्स, तर मी नेहमी म्हणजे हाताचे मूव्स करते, पण ते आपल्या हेल्थसाठी पण खूप हे मूव्स, पायाचे मूव्स, हे आपलं चालू राहतं. पर्याय काही नाही आहे ना, वॉकिंगला जाऊ शकत नाही ना, काय नाही. मग घरातच वर्कआउट चाललेलं आहे, तर पावसामुळे कुठे जाऊ शकत नाही ना, काही नाही. तर मग थोडं थोडं हलकं हलकं आपलं घरामध्ये कामाचा लोड असतोच. मग थोडं रिलॅक्स होण्यासाठी बसल्या बसल्या थोडंसं आपल्या हॅपीनेससाठी आणि रिलॅक्ससाठी हे चालू असतात असे मूव्स. तर बाकी काय नाही. तर आता उन्हाळ्यामध्ये पावसाळा लागलाय, असं पूर्ण मे पाऊसमध्येच गेला, तर बोर वाटते नाही का, म्हणजे असं सुट्ट्या पण अशा गेल्या की कुठं जाणं नाही, येणं नाही, काय नाही. तर मग आपलं घरातच थोडासा मस्त टाईमपास वगैरे करत बसायचा. मग आपल्या हॅपीनेससाठी पण चांगले, आपल्या हेल्थसाठी पण चांगले. डाईट छान घ्या, अजून काय नाही. सोना, अंगावर घेऊन झोप अजून, आहे ना, हेल्थ चांगली राहते अंगावर घेऊन झोपलं की, आहे ना. आणि मस्त गरम गरम भजी खायला बनवले, पण बनवायला नाही आवडना. दीदीला सांग ना कांदा भजी आणायला. होय, पण बाहेरची बिलकुल पण चांगली नाहीये. मन जाते, पण क्रेविंग म्हणजे म्हणतात ना होती, पण नको वाटतं लगेच पोट खराब. मग त्याच्या ऐवजी आपल्या घरात मस्तपैकी बनवून करून खाल्लेलंच मला तर वाटते परवडते. तर घरातच कुकिंग करा. खूप क्रेविंग होती बाहेरची, पण आम्ही तर खूप टाळले की बाहेरचं आणणं करणं खाणं. तब्येतीवर फुल परिणाम होते आणि तो दिसतोय म्हणजे असे. तर घरामध्येच थोडंसं